कशा पद्धतीने लढत होणार आहे आता स्पर्धी जो आहे महाविकास आघाडी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब, युवा खासदार आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादाने जे मला उमेदवारी मिळाली, जे माझ्यावर विश्वास ठेवला, अल्पसंख्याक समाजामधून मी, गरीब कुटुंबामधून मी, आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं, तेच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब काम करत आहे, सर्व समाजाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. अहो मी सांगतो, समोरच्या माणसाकडे विजन काय, मत कोणत्या रूपानं मागणार. जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना 3 वर्षात मुख्यमंत्री काळामध्ये नाता 1.5 वर्ष 4.5 वर्षात एकनाथ शिंदे साहेबांना आणि महायुतीनं जे विकास केला, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आमचे एकनाथ शिंदे साहेब असू द्या, सुमित्रा वहिनी असू द्या, जे पद्धतीत आम्ही विकास केला, जे पद्धतीत नगर विकास खाता साहेबांकडे 4.5 वर्षापासून आहे. आज साहेबांना भरभराट प्रेम परभणी आणि याच्यावर केलेला आहे, हिंगोलीवर केलेला. आज महानगरपालिकेला किती पैसे आले बघा, टेंडर 1600 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला पैसे आले, पाथरी नगरपालिकेला 200 कोटी रुपये आले. जे 50 वर्षात प्रलंबित प्रश्न होते ते सगळे निकाली लावायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आता बी परभणी जिल्ह्याला विकासाकडे न्यायचं असेल 100% इथले मतदारांचे 100% एकनाथ शिंदे साहेबाचे आणि महायुती देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आमचे सगळे आमचे परभणीचे पालकमंत्री मेघनाताई असू द्या, जे पद्धतीत मेघनाताई काम करेल, वांगर साहेब आमच्या हिंगोलीमध्ये असू द्या, आमचे मुकुटे साहेब असू द्या, नागपूरकर साहेब असू द्या, सगळेच राष्ट्रवादीचे आमदार आमचे युतीतले काँग्रेस शिवसेनाचे असू द्या, भाजपचे असू द्या, सगळे पद्धतीत चांगला काम करायला. समोरच्या माणसाकडे काय नाही, ते माणसानं परभणी जिल्ह्यासाठी एखादा विकासाचं काही काम केलं का 25 वर्षात त्या उमेदवारांना मला सांगायला पाहिजे. आज मी 10,000 लोकांची शस्त्रक्रिया केली एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांचे आशीर्वाद. तुम्हाला पण माहिती, रोज माझे व्हिडिओ तुम्ही पण पत्रकार बांधू बघत आहे. आज सो खर्चानं मी मुंबईला नेऊन आज विरोधक असं म्हणतात की आमचं आम्हाला टक्कर देणारा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी होती, आता आम्हाला प्रतिस्पर्धी नाही, आम्ही विजयाच्या त्यांच्याकडे त्यांचे स्वप्ने त्यांना दिवसामध्ये बघायची वेळ असते, चांगली गोष्ट स्वप्ने बघायला पाहिजे. पण निवडणूक या विकासाच्या मुद्द्यावर होत असते. तुमच्याकडे काय विजन नाही, तुम्ही काय विकास करू शकत नाही, तुमची सत्ता नाहीये, तुम्हाला काय विजन नाहीये तुमच्याकडे. तुम्ही मला सांगा विजन काय. आज माझ्यासारखे सामान्य अल्पसंख्याक कुटुंबाच्या माणसांना आज मी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अनेक निधी मी विकासाचा परभणी जिल्ह्यासाठी आले, अनेक कामं विकासाची 2700 घर पाथरीमध्ये रेगवायचे. आज साईबाबा जन्मभूमी स्थान आहे पाथरीचे 91 कोटी रुपये मिळाले. असं तिने एखादं काम सांगावं की बाबा तुम्ही एखादे माणसाला 10-5 लोकांना नेऊन तुम्ही शस्त्रक्रिया केली, विकासाला निधी आणला, काहीच करू शकत नाही. विकासाला मत म्हणजे डेव्हलपमेंटला मत. आज एकनाथ शिंदे साहेबांना जे पद्धतीत महाराष्ट्रात बघते 100% मतदान विकासालाच होणार आणि आम्हालाच होणार आणि भरभराट आशीर्वाद होतात.